हेल्दी चविष्ट नाश्ता करायचा असेल, लो फॅट्स असलेला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हटलं तरी चालेल. मुलांना तर अगदी नेहमीच द्याल अशी ही आजची रेसिपी आहे. ती म्हणजे मिक्स पिठाचे डोसे. नमस्कार, मी स्मिता's क्लाउड किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. डोसे करण्यासाठी मी इथे 1 कप पीठ घेतला आहे. हे पीठ ज्वारी, बाजरी आणि तांदूळ या तिघ मिक्स धान्यांचं आहे. हेच पीठ मी नेहमी भाकरी करण्यासाठी वापरते. पीठ दळताना 1 किलो बाजरी, 1.5 किलो ज्वारी आणि अर्धा किलो तांदूळ घेते. या पिठाची भाकरी तर छान येतेच, पण भाकरीचा कलर देखील मुलांना आवडतो. या पिठात अर्धा चमचा ओवांची पूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मिरेपूड घेतली आहे. मिरेपूडऐवजी तुम्ही चटणी देखील घेऊ शकतात. अर्ध गाजर किसून घेतला आहे. तसेच पाव टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकतात. आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. आता यात पाणी टाकून पातळसर असं पीठ भिजून घ्यायचं आहे. अजून देखील हे पीठ जरा घट्टच आहे. मी अजून थोडं पाणी टाकून घेते. जरा पातळसर असं पीठ मी इथे भिजून घेतलेलं आहे. आता हे पीठ 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर हे झाकण मी काढून घेतलेलं आहे. पीठ जरा चाळून बघायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे. हे पिठं पाण्यात जरा फुलतात. यात अजून पाणी टाकण्याची गरज आहे, म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी आता अगदी योग्य झालेली आहे, कारण मी जे डोसे करणार आहे ते खूप कुरकुरीत न करता जरा मऊसरच ठेवणार आहे. तुम्हाला अगदीच कुरकुरीत हवे असतील तर हे पीठ अजून जरा पातळसर करू शकतात. गॅस ऑन करून त्यावर मी पॅन ठेवून घेतली आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं 2 पळ्या तेल मी टाकून घेणार आहे. तेल व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे. डोसा टाकण्याआधी पॅन अगदी व्यवस्थित गरम झालेली असावी. त्यात चमच्याच्या साहाय्याने पीठ टाकून घ्यायचं आहे. पॅनवर झाकण ठेवून लो फ्लेमवर हा डोसा 3 ते 4 मिनिटं असा शिजू द्यायचा आहे. 4 मिनिटानंतर मी हे झाकण काढून घेतलं आहे. डोसा आता उलथून घ्यायचा आहे. डोसा उलटल्यानंतर अगदी पळीभर तेल काठाच्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि हा डोसा झाकण न झाकता 3 मिनिटं असा शिजू द्यायचा आहे. 3 मिनिटानंतर मी हा डोसा परतून घेते. हा डोसा आता तसा शिजलेला आहे, पण जरा कुरकुरीतपणा हवा असेल तर 2 मिनिटं दोघं बाजूंनी असा शिजवून घ्यायचा आहे. खूप कुरकुरीत नसलेला जरा मऊसर असा डोसा प्लेटमध्ये आता काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत.
मिक्स पिठाच्या या डोस्यांना छान जाळी देखील पडते आहे, तुम्ही इथे बघू शकतात। पौष्टिक असे मिक्स धान्याचे हे डोसे गरमागरमच खायचे आहेत। डोसे अगदी जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, अगदी छान आलेले आहेत। गरमागरम सर्व करून घ्यायचे आहेत। लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। मिक्स पिठाचे हे डोसे मी तर खाऊन बघते। अगदी अप्रतिम झाले आहेत। तुम्ही देखील हे मिक्स पिठाचे डोसे करून बघा। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा।